श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलंय महिला उद्योजिका स्वप्नाताई पटवर्धन यांना. स्वप्नाताई यांचा डेअरीचा व्यवसाय आहे. तर या कार्यक्रमात स्वप्नाताई मी तुमचं स्वागत करते. नमस्कार. स्वप्नाताईंना माधुरीताई पटवर्धन म्हणूनच ओळखलं जातं, तर इथून पुढे मी त्यांना माधुरीताई असंच म्हणणार आहे. माधुरीताई, मला सांगा की या सगळ्या व्यवसायाची नेमकी सुरुवात कशी झाली? हां, माझं माहेर पावसच्या पुढे गावखडी म्हणून गाव आहे, तर तिथली मुळात मी आहे. आणि मला बाळकडू म्हणाल तर बिझनेसचं बाळकडू आमच्या घरातच मला मिळालं. माझे वडील बिझनेस करणारेच होते. त्यांचं किराणा मालाचं दुकान होतं, गलबताचा व्यवसाय होता, शेतीचा व्यवसाय होता. आणि या सगळ्यातून पाहता मला पहिल्यापासून आपण नोकरी न करता बिझनेसच करावा असं पहिल्यापासूनच वाटत होतं. 19व्या वर्षी लग्न होऊन मी घरात आले, त्यावेळी घरात आमच्या डेअरीचा बिझनेस होता. आणि मुळात 75 ते 80 म्हशी गाई आमच्याकडे होत्या. आणि डेअरीचाच बिझनेस असल्यामुळे मला प्रत्येक गोष्टी, म्हणजे दुधाचा व्यवसाय म्हटलं की प्रत्येक गोष्टीशी आपण निगडीत, दही त्याला लागून आलं की म्हशी गाई आहेत म्हणून खरवस आलो, या सगळ्या गोष्टी मला आपोआपच शिकता आल्या. सासूबाईंनी शिकवल्या, सासऱ्यांनी शिकवलं, मोठी जाऊ होती, या सगळ्या गोष्टी मला तिथे शिकता आल्या. आणि तिथून मी साधारण या डेअरीच्या धंद्यात किंवा दुधाच्या धंद्यातच तेव्हापासूनच माझी सुरुवात झाली. म्हणजे घरचं थोडंसं बॅकग्राऊंड असल्यामुळे तुम्हाला कुठल्या व्यवसायाला सुरुवात करावी हा प्रश्न तुम्हाला पडला नाही की आपोआपच तुम्ही त्या व्यवसायामध्ये आलात. पण व्यवसाय करायचा म्हटलं तर अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे फायनान्स. तर ह्याची तुम्ही तजवीज कशी केली? फायनान्स, ज्या वेळेला मी व्यवसाय करायचं म्हटलं की तेव्हा आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे 2 दीर घरात होते, सासूबाई होत्या, जाऊ होती, हे मिस्टर होते. त्यामुळे आम्ही सगळ्यांशी एकत्र बसून जेव्हा चर्चा केली की मी तो व्यवसाय करणार आहे, की मला श्रीखंड किंवा बनवावं किंवा दूध आत्ता आपल्याकडे आहे तर करावं असं, तेव्हा माझ्या मोठ्या दीरांनी लगेच मला सांगितलं की जे काही ह्याच्यासाठी पैसे लागतील तर ते पैसे मी तुला आधी देईन. मग ज्या वेळेला तुझा व्यवसाय येईल किंवा त्याच्यातून तुला प्रॉफिट होईल, तुला ज्या दिवशी मिळतील तेव्हा तू आम्हाला ते परत दे. मग तेव्हा ते तुझ्या व्यवसायाचे म्हणून होतील. तेव्हा सुरुवात करताना माझ्या दीरांनी मला फायनान्स केला. अच्छा, म्हणजे सुरुवात अशी झाली तुमची. पण या एकंदरीत व्यवसायामध्ये अनेक नंतर बदल होत असतात. काही वस्तू म्हणजे काही गोष्टी तुम्हाला विकत घ्याव्या लागत असतील, मशिनरी असेल किंवा इतर तो या सगळ्यासाठीचा जो खर्च लागतो त्यालाच आपण फायनान्स असं म्हणतो. तर त्यासाठी तुम्हाला बँकेची किंवा अशी कुठली नाही, बँकेची तर मी घेतलीच. म्हणजे मी हे थोडं एक्सपांड धंदा करण्याच्या दृष्टीने, म्हणजे मला पुढे कसं झालं की मशिनरी ह्याला तर लागलीच. आणि आपण मोठा धंदा करायचा म्हटल्यानंतर मॅन्युअली सगळ्या गोष्टी करता येत नाही, त्याला मशीनची गरजच असते. त्याच्यामुळे थोडं मी घेण्याची ठरवली की जे दूध भरण्याचं मशीन असतं, थोडक्यात चक्का करण्याचं असतं, खवा करण्याचं असतं, तर अशी काही मशिनरी मला त्यावेळेला घ्यावी लागली. एखाद्या व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी काय करणं गरजेचं असतं? प्रॉडक्ट मी बनवते, ती सगळी क्वालिटीची आहेत. आणि ती त्यामुळे काय होतं की जेव्हा मी दुकानात ठेवते किंवा विक्रीला जेव्हा जातात तर ती लोकांपर्यंत पोचल्यावर लोकांना आवडल्यानंतर दुसऱ्या वेळेला लोक खरेदी करायला येतात. आणि तीच क्वालिटी मी कायम मेंटेन केली आहे आणि तेच ठेवलं आहे आत्तापर्यंत. त्यामुळे माझ्या ह्याच्यात कुठेही बदल मी काहीही केलेला नाही कुठल्याही प्रॉडक्टमध्ये. क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी प्रत्येक वेळेला माझा पर्सनली टच प्रत्येक पदार्थाला असतो. काय आहे, जरी आपण किती कामगार ठेवले आणि आपण त्यांच्याकडनं करून घ्यायचं म्हटलं तरी त्या कामगारांना मी सांगेन त्याच गोष्टी त्या करू शकतात. मी जी गोष्ट बनवणार आहे, जी वस्तू तयार करणार आहे ती त्या कामगाराला येत नसते. त्यामुळे ज्या बाजूच्या गोष्टी आहेत ती मी त्या कामगारांकडनं करून घेते. पण त्याचा पर्सनली टच म्हणजे काय आहे की त्याचं बनवल्यानंतर त्याच्यात इन्ग्रेडियंट्स कुठले किती वापरायचे आहेत आणि त्याची टेस्ट कशी असायला पाहिजे हे प्रत्येक वेळेला मी चेक करते. माझ्या चेकशिवाय कुठलाही पदार्थ विक्रीला जात नाही, हे सगळ्यात मुख्य. त्यामुळे आम्ही आमच्या दुकानात ठेवताना प्रत्येक गोष्ट माझ्या चवीचीच असते. त्यामुळे मी जर दुकानात असेन तर मी येणाऱ्या कस्टमरला सांगू शकते की मी ह्याच्यात इन्ग्रेडियंट्स काय वापरलेत. आणि दुसरं म्हणजे कुठलेही सगळे पदार्थ जेव्हा आम्ही तयार करत असतो तेव्हा माझी कटाक्षाने माझं असं असतं की एक पदार्थ तयार झाला की त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी उचलून ती स्वच्छता केली पाहिजे.
त्यामुळे एक पदार्थ तयार केल्यानंतर ती गोष्ट तिथली उचललीच गेली पाहिजे आणि तिथलं साफसफाई केली पाहिजे. पदार्थाची असलेली सगळी भांडी कुंडी जी आहेत ती साफ केली गेली पाहिजेत. शिवाय प्रत्येक वेळेला हात धुतले गेले पाहिजेत, हात पुसले गेले पाहिजेत, तेव्हाच आपण ते दुसऱ्या पदार्थ करताना लावू शकतो. ही प्रत्येक वेळेला मी अगदी कटाक्षाने ही ठेवलेली गोष्ट आहे. प्रत्येक कामगाराला हे मी सांगतेच की हे पहिलं असलं पाहिजे आणि ही माझ्याकडे प्रचंड स्वच्छता असते. एखादा व्यवसाय चालू करणं आणि तो पुढे नेणं आणि तो सस्टेन करणं म्हणजे आहे ती क्वालिटी पुढे मेंटेन ठेवणं ही तेवढी वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. तर ह्याच्यासाठी काय आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? की आधी एक तर वेळेचं बंधन, पहिलं नियोजन हा प्रचंड मोठा, मला प्रचंड आवडणारा शब्द आहे. कारण मी माझ्या ह्याच्यात पहिलं जर काय करते तर काम आणि वेळ याचं नियोजन करते. आणि जर त्या गोष्टी आपल्याला ठराविक वेळेतच पूर्ण करायच्या असतील तर त्याला वेळेचं बंधन असावं लागतं. आणि वेळ जर पाळायची असेल आपल्याला तर त्या वेळेच्या ह्याच्यात नियोजन केल्याशिवाय आपण ती वेळ पाळू शकणार नाही. म्हणून मग प्रत्येक पदार्थ करताना एक तर वेळेचं बंधन घालून नियोजन करून सगळ्या गोष्टी मी करते. आणि क्वालिटी कॉम्प्रोमाइज म्हणजे क्वालिटीमध्ये कुठलाही बदल करत नाही. त्याचं काय असतं, काही वेळेला प्रत्येक गोष्टीच्या अगदी आपण काय म्हणायचं की शेवटी मुळापर्यंत जाऊन ती गोष्ट आपल्याला करावी लागते. मी येणाऱ्या प्रत्येक कामगाराला जे माझ्याकडे काम करतात तर त्या प्रत्येकाला पुढ्यात घेऊन ह्या गोष्टी शिकवते. का तर जी माझी क्वालिटी आहे ती लोकांपर्यंत तशीच गेली पाहिजे. काहींचा व्यापार काही करोडोमध्ये असेल, काही कोटीचा टर्नओव्हर असेल, काहींचा छोटा असेल, छोट्या स्केलमध्ये असेल. पण मला असं वाटतं की या सगळ्याचे व्यापार करण्याचे नियम तर समानच असणार आहेत. म्हणजे फायदा तोटा हा प्रत्येक व्यापाराचा एक भाग आहे. स्केल वेगवेगळी असू शकते पण व्यापाराचा म्हणून एक जो आपण म्हणतो तो नियम सगळ्यांना सारखाच असणार आहे. तर यश मिळवण्यासाठी कुठल्याही व्यवसायामध्ये काय करावं असं आपल्याला वाटतं? एक थोडक्यात तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी हे सांगा की यश कसं मिळवलं जातं व्यवसायामध्ये? यश मिळवायचं असेल ना तर पहिलं एक आहे की तुम्ही जो पदार्थ आज बाजारात आणलाय किंवा ज्या पदार्थाची तुम्ही विक्री करताय तर त्या पदार्थामध्ये कोणताही बदल न करता जी पहिली क्वालिटी तुम्ही गिरायकांना दिली आहे त्याच क्वालिटीचा माल तुम्ही शेवटपर्यंत देत राहिलं पाहिजे. कारण त्यानुसारच गिराईक तुमच्याकडे परत येणार आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यात काही कुठल्याही याच्यात बदल करता कामा नये. कॉम्प्रोमाइज करायचंच नाही. क्वालिटी कॉम्प्रोमाइज हा विषय असताच कामा नये आपल्याकडे. वाटलं तर तुम्हाला असं वाटायला असेल की क्वालिटी आपण मेंटेन करताना आपल्याला जास्त पैसे लागत आहेत तर तुम्ही वाटलं तर गिरायकाला देताना त्याची प्राईस जास्त ठेवा. गिराईक देऊ शकतो पण क्वालिटीचा मालच तुम्ही गिरायकाला दिला पाहिजे. तुम्ही सांगून द्या की माझ्या आज प्रॉडक्टची किंमत एवढी आहे पण माझं प्रॉडक्ट हे जेन्युइन आहे आणि त्यामुळे मी जेन्युइन असल्यामुळे माझ्या प्रॉडक्टची किंमत एवढी आहे. तुम्ही आज घेऊन बघा, तुम्हाला परत वाटलं किंवा मला एक फोन करा. आता मी तर माझ्या गिरायकाला असं सांगेन की हे प्रॉडक्ट तू घेऊन जा आणि तू घेऊन जाऊन टेस्ट कर आणि टेस्ट केल्यानंतर मला फोन कर. तुला बरं वाटलं तर उद्या मला पैसे आणून दे. कारण इतकी माझी तयारी आहे की मला असं वाटतं की त्याच्यामुळे प्रत्येक येणारं गिराईक हे प्रत्येक वेळेला तुमच्याकडे परत परत येत राहतं. आणि याच अनुषंगाने अजूनही मी विचारेन की तुमच्यासारख्या महिलांना आज महिला सक्षमीकरण हा शब्द आपण बऱ्याच वेळेला वापरतो. तर महिला सक्षमीकरण तुम्ही स्वतः तर आहातच आणि तुम्ही इतर अनेक महिलांना तुमच्या इथे काम पण दिले. तर ज्या महिला या व्यवसायामध्ये किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये येऊ इच्छितात तर त्यांच्या दृष्टीने तुम्ही त्यांना काय सांगाल? मी तेच सांगेन की मी तर आता हा व्यवसाय गेले 27 वर्ष करतेच आहे. तर मला असं वाटतं की छोटा व्यवसाय असो मोठा व्यवसाय असो तो छोटा असेल तिथपासून आपण मोठा करणार आहोत. तर आपल्याला असं वाटतं तर मी छोटा करताना मला आज अशा अमुक एक गोष्टींची गरज लागली तर ती मी गोष्टी गोळा करणार आहे. मी त्याच्यातून एक छोटं मी एक्झाम्पल तुम्हाला देते की मला असं वाटतं की आता ह्या ज्या बायका
काही घरगुती जे काही गोष्टी करून व्यवसाय करतात. आता करतात. आपल्याकडे बचत गटही आहेत. हं. तर मी असं म्हणेन की काही वेळेला त्या गोष्टी बनवतात, त्यांचे स्टॉलही असतात. तर मला असं वाटतं की त्यांनी आता उदाहरणार्थ मी म्हणेन की तुम्ही आता साड्या मिळतात, साड्या तुम्ही आणा थोड्याशा प्रॉफिटवर. मी तर म्हणते खूप मोठा प्रॉफिट त्याच्यात ठेवायचाच नाही, पण बिझनेस चालू करताना आधी शॉर्ट प्रॉफिट आपल्याला त्याच्यात मिळणार आहे. म्हणजे छोटी उद्दिष्ट हे ठेवा. छोटी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पहिल्यापासून चालू करायचं. आधी सुरुवातीला मी केलेला माल मला खूपच त्याच्यात प्रॉफिट मिळणार आहे हे धरून चालायचंच नाही. कारण काही लोक, आता मी जो मोठा व्यवसाय करते त्याच्यात माझे जेव्हा संबंध येतात तेव्हा मी असे लोकही बघितलेले आहेत की 1 रुपयाच्या मार्जिनवर सुद्धा लोक खूप व्यवसाय करणारे आहेत ओ. की जे 1 रुपयाचा मार्जिन ठेवून फक्त आपलं विक्री करतात. अच्छा. तर मला असं वाटतं की छोट्या छोट्या ज्या, मला असं आत्ताच्या ज्या लेडीज ज्या आहेत तर त्यांनी जो व्यवसाय सुरू केला, तर मला असं वाटतं की त्यांनी थोडंसं मार्जिन ठेवून आपले व्यवसाय सुरू केले तर त्यांना खूप छान पुढे यश येईल असं मला वाटतं. कारण मी जो करताना सुरुवात केली माझी, ती मी अगदी छोट्या प्रमाणात, म्हणजे माझा अगदी छोट्या प्रमाणात प्रॉडक्ट मी बनवली होती, कमी प्रमाणात होती. तर तसं तुम्हालाही त्याचा हा अनुभव येऊ शकेल. म्हणून तुम्ही आता थोड्या प्रमाणात सुरुवात करा, थोडंसं त्याला मार्जिन ठेवा आणि त्याची विक्री सुरू करा, पण घरात बसून राहू नका. प्रत्येक स्त्रीनी काहीतरी व्यवसाय करावा असं मला नक्की वाटतं. की रिकामं डोकं कधीही ठेवायचं नाही, नेहमी प्रत्येकीने एंगेज राहिलं पाहिजे. मला काहीतरी काम पाहिजे आणि जर काम केलं तर प्रत्येकजण त्याच्यात अक्षरशः कामात त्या एंगेज राहू शकतो. डोकं त्याच्यात राहतं आपलं. फालतू गोष्टी इकडे तिकडे करायला माणसाला वेळ मिळत नाही. म्हणून मॅक्सिमम सगळ्या बायकांनी ते करावं असं मला वाटतं. माधुरीताई, तुम्ही आता म्हटलं ते अगदी बरोबर आहे की छोट्या छोट्या गोष्टींचे उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवावीत. पण काही वेळेला असं होतं की काही स्त्रियांना व्यवसाय तर करायचा असतो, पण त्याच्यामध्ये आपण उडी घ्यावी की नाही ह्याचा त्यांना कॉन्फिडन्स नसतो. तर अशा स्त्रियांसाठी तुम्ही काय सांगाल, अशा महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? एक मला असं वाटतं त्या महिलेनी सुरुवात करावी, थोडा कॉन्फिडन्स स्वतःत आणावा. आणि मी त्याच्या पुढेही जाऊन थोडंसं सांगते की मी एक महिला उद्योजक असं म्हणून, आज इतक्या वर्षांचा मला एक्सपिरियन्स आहे म्हणून, जर अशा कोणी इच्छुक महिला असतील आणि त्यांना व्यवसाय करायचा असेल, कुठलाही असू देत, पण त्या व्यवसायाचं मार्गदर्शन जर कुणाला पाहिजे असेल तर मी स्वतः कोणताही मोबदला न घेता त्या प्रत्येकीला मी हे मार्गदर्शन करू शकेन. अरे वा. कारण मला आज इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मी तिला सांगू शकेन की तू कसं जा, प्रत्येक व्यवसाय सुरू करताना तू कसा सुरू कर, तुझ्यात कसा कॉन्फिडन्स आण, किंवा सगळ्या बाजूच्या सिच्युएशन कशा असतात, त्याला कसं फेस करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टीची मी त्यांना मार्गदर्शन करू अरे शकेन. वा, निश्चितच हे कौतुकास्पद आहे. म्हणजे स्वतः फक्त व्यवसाय न करता तुम्ही इतर महिलांना सुद्धा तेवढ्याच पॅशनेटली तुम्ही उद्युक्त करताय आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतः सुद्धा त्यांना मार्गदर्शन करायला तयार आहात. माधुरीताई, तुम्ही व्यवसाय सुरू केलात, त्याच्यासाठी तुम्हाला फायनान्स मिळालं, हे सगळं बरोबर आहे. पण एखादी महिला अशी असेल की जिला घरची परिस्थिती नाहीये तरी सुद्धा तिला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तिला फायनान्स हवंय, तर त्यासाठी तुम्ही तिला काय मार्गदर्शन कराल? हां, की मी तिला असं नक्कीच सांगेन की सरकारने आता महिलांसाठी खूप योजना केलेल्या आहेत. पण काय होतं, काही काही योजनांचं सगळ्या महिलांपर्यंत येत नाही. आणि त्या योजनांच्याद्वारे जर तुम्ही बँकेत गेलात तर तेही तिथे सांगू शकतात. पण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे असं सांगू शकते की त्या योजनामध्ये सबसिडी असते. आणि तुम्हाला जेव्हा एखादी रक्कम तुम्ही घेतली असाल तर त्यावेळेला त्याच्यावर सबसिडी गेल्यामुळे तुम्हाला ठराविक रक्कमच बँकेत भरावी लागते. आणि ती गोष्ट मी तुम्हाला सांगू शकेन. पण मी तुम्हाला म्हटलं तसं की कुठल्याही सरकारच्या योजनेमध्ये सबसिडी ही तुम्हाला मिळतेच. त्याच्यामुळे तुम्ही तिथूनही फायनान्स मिळवू शकता. बरं, म्हणजे त्यासाठी काही बँकेची कागदपत्र असतील? हां, तिथे बँकेची कागदपत्राची मात्र पूर्तता करावी लागते. पण तिथे गेल्यानंतर ते लोक सांगतात की आम्हाला याच्यासाठी तुम्हाला काय कागदपत्र लागतील. आता ठराविक आधार आणि पॅन तर आहेच, पण त्याच्याशिवाय त्यांना लागणारी जी काही आहेत तर ते बँकेचीच लोक त्यांना लागणारी जी काही आहे, कारण त्यांना योजना कुठची आहे त्यातली ते बघून त्यांना ती कागदपत्र सांगावी लागतात. पण त्यानुसार त्यांनी सांगितली की त्याची पूर्तता झाली तर तुम्हाला नक्की कुठल्या याच्यासाठी मिळू शकतं, फायनान्स मिळू शकतं. म्हणजे ज्या स्त्रियांना खरंच व्यवसाय
करायचा आहे तर त्यांनी नक्की ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. फायनान्सची काळजी फायनान्सची काळजी करूच नाहीये, कारण बँका नक्की फायनान्स करतात. आणि आता तर गव्हर्नमेंटने असंच केलेलं आहे की महिलांसाठी जास्त केलेलं आहे आणि त्याचा फायदा महिलांनी आत्ता उठवायलाच पाहिजे. तर आत्ता जर केलं तर त्याने त्यांचे व्यवसाय सुरू करू शकतील. खूप छान सांगितलं माधुरीताई तुम्ही, आणि आमच्या महिला श्रोत्यांना हा एक छान संदेश सुद्धा तुम्ही दिलेला आहे. आमच्या ज्या महिला श्रोत्या ही मुलाखत ऐकतायत त्यांच्यापर्यंत उद्योजकत्वाची कल्पना पोहोचावी आणि याच्यातूनच मग काही महिलांना एखादा उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळावी, हाच खरा या मुलाखतीमागचा हेतू आहे. तर माधुरीताई, तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी खूप छान गप्पा मारल्यात, त्याच्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सगळ्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. आपण इथे आलात, मनापासून धन्यवाद. नमस्कार. ओके. इंद्रधनुष्य